इन्स्पेक्शन किंवा फार्मसी तपासणी हा शब्द जरी कानावर आला तरी अनेक फार्मसी ओनरचा हार्टबीट वाढतो. तुम्हीच सांगा, ही भीती का वाटत असावी? एक, कायदा नीट किंवा अजिबात माहीतच नसतो. 2, काम करताना सोपे सोपे नियम क्लिष्ट वाटणं. 3, कोणता रेकॉर्ड ठेवायचा याची पुरेशी कल्पना नसणे. 4, चुकून झालेली छोटी चूक काय विषय समोर आणेल याची भीती. आणि मग जिथं कॉन्फिडन्स हवा तिथं टेन्शन यायला सुरुवात होते. बघा, रोज करत असलेल्या कामात मजा न येता ताण येत असेल तर इथला स्ट्रेस वाढायला सुरुवात होते. लक्षात घ्या, आपण फार मोठे गुन्हे करत नाही. आपल्या हातून छोट्या छोट्या चुका घडतात आणि तुमच्या माझ्या सगळ्यांकडून या होऊ शकतात. 1, सर्व एंट्री अपूर्ण असणे. 2, पेशंटला दिलं गेलेलं बिल व्यवस्थित आणि रेग्युलर न दिलं जाणं. 3, गरजेची रजिस्टर रोजच्या रोज अपडेट नसणं. 4, एक्सपायरी मॅनेजमेंट नसणं. आणि 5, डिस्प्ले रूल पाळले न जाणं. कायदा नीट माहीत नसला की छोट्या छोट्या चुका वेळ आली की मोठ्या मोठ्या अडचणी बनतात. याचा परिणाम काय होतो? नोटीस, पेनल्टी, परवाने तात्पुरते निलंबित होणे किंवा कायमचे रद्द होणे, मानसिक ताण, वेळेचा अपव्यय आणि आर्थिक फटका. आता चांगली बातमी काय? थोडीशी काळजी, थोडं नॉलेज आणि पूर्ण शिस्त याने हे सगळं टाळता येऊ शकतं. या सिरीजमध्ये येणारे सगळे भाग न चुकता पहा. चुका होत असतातच, त्या लक्षात आल्या की तातडीने बदल करा. आता या सिरीजमध्ये आपण काय पाहणार आहोत? ड्रग इन्स्पेक्टर आपली तपासणी कोणत्याही वेळी करू शकतात, म्हणून आपण कोणत्याही वेळेकरता तयार राहायचं आहे. कोणत्या चुका टाळायच्या आहेत, रेकॉर्ड्स कसे ठेवायचे आहेत आणि होता होईल तितक्या सोप्या भाषेत कायदा समजून घ्यायचा आहे. लक्षात असू द्या, तुमच्या मनात असणारी ही भीती इन्स्पेक्शनची अजिबात नसते, ती भीती असते अज्ञानाची. जर तुम्हाला टेन्शन फ्री फार्मसी चालवायची असेल तर यापुढील सर्व भाग शेवटपर्यंत पहा. आपल्या फार्मसीमध्ये योग्य ते बदल करा. लक्षात असू द्या, नॉलेज असेल तर ते दैनंदिन काम करताना वापरता येतं आणि अशा फार्मसीमध्ये काम करताना आपोआप कॉन्फिडन्स येतो. भेटूया FDA तपासणीला तोंड कसं द्यायचं या आपल्या नव्या सिरीजमध्ये. धन्यवाद.